बाबा कशी आहे तुमची तब्येत आता? फर्स्ट क्लास. शुभ्रा कुठे? म्हणजे शुभ्रा अजून आली नाही शाळेतून? नाही, मी तिला गेलो होतो शाळेत आणायला, पण तिथं कळलं की ती गेली म्हणून मला वाटलं की तू तिला पिकअप केलं असशील. अहो बाबा, तुम्ही कशाला गेलात तिला शाळेत आणायला? तुम्हाला ऑलरेडी बरं नाही. तू नाहीये, मला सांग शुभ्रा कुठे आहे? तिला जर तू पिकअप केलं नाहीस तर मग ती कोणाबरोबर कुठे? अहो बाबा, लवकर आलीस? या अगं, हळूहळू पडशील शुभ्रा. अरे पण शुभ्रा, कोणाबरोबर आलीस तू? माझ्या बरोबर. सोना काकाने मला चॉकलेट घेऊन दिलं. अरे वा. हो, काका नाही ग, मामा. सोन्या, वहिने, असं कोणीही शुभ्राला शाळेमधून पिकअप करू शकत नाही. ओळखीचं नसेल तर मग. अहो बाबा, मीच पिकअप केलं तिला. सोन्या माझ्याच सोबत होता. माझं जरा बँकेत काम होतं म्हणून म्हटलं तुम्ही दोघे जण पुढे व्हा. हे काहीतरी टंगळ मंगळ करत बसले असणार, हो की नाही ग? अगं वहिने, नेमकं काय झालं माहितीये का? मध्येच तो रस्त्यात चन्यामन्या बोरवाला दिसला. मग आपली शुभ्रा कसली ऐकते? चन्यामन्या बोर? रस्त्यावरची बोरं खाऊन थ्रोट इन्फेक्शन होतं, कळलं? हो ना, पण मॉल मध्ये मिळत नाही ना चन्यामन्या बोर काका. ए तू ना चला 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 शुभ्रा, गुड गर्ल माझी शुभ्रा. हे बघ, आता मस्त युनिफॉर्म बदलायचा, हातपाय धुवायचे आणि जेवायला जायचं. सोना काका चल, आता मी तुला माझा नवीन डोरेमॉनचा पोस्टर दाखवते. ओके. याला कशाला घेऊन आलीस तू? बरोबर, मीच बोलवलंय त्याला. माझी कामं होती एक दोन म्हणून बोलवलंय. मंजिरी तू म्हणजे, अगं लक्षात ठेव, शेवटी हे अनंतराव मुधोळकरांचंच रक्त आहे. त्याला तू. बाबा, सोना लहान भावासारखा आहे मला. 5 वर्षांपूर्वी हॉस्टेलमधून पळून गेल्यावर मुधोळकरांच्या घरी नाही गेला तो. माझा पत्ता शोधत इथपर्यंत आला, माहितीये तुम्हाला? तुला काय माहित? कदाचित सत्यजितने त्याला इथे पाठवलं असेल त्याचं हेर म्हणून. खरंच आता तुम्ही अत्यंत विनोदी बोलताय बाबा. काय? जर सत्यजितनं माहित असतं मी कुठे आहे तर याला हेर म्हणून पाठवण्यापेक्षा ते स्वतः नसते का आले? आणि असंही सत्यजित बद्दल अडीच आहे त्याच्या मनात. लहानपणी यांनी नीट नाही वागवलं सोन्याला. त्या माणसाने आतापर्यंत कधी कोणाला बरं वागवलेलं? अच्छा, मग तसं असेल तर तुमची आणि सोन्याची मैत्रीच व्हायला हवी. तुम्ही दोघांनी मिळून ना हेट सत्यजित असा क्लब सुरू करा. चांगलंय. हे बघ, शेवटी दोघांचं रक्त एकच आहे, लक्षात ठेव. बाबा, शुभ्राला ना खूप लळा आहे सोन्याचा. आणि सोन्या पार्ट टाइम नोकरी करतोय, स्वतःचं शिक्षण स्वतः करतोय. माझ्याकडून एकाही पैशाची मदत नाही घेतली आहे त्याने. उलट मलाच अडल्या नडल्या कामात तो स्वतः मदत करत असतो. मग हे सगळं कौतुकास्पद नाहीये का? मुधोळकर आडनाव लावणाऱ्या कुठल्याही माणसाबद्दल मला कौतुक कधीच असू शकत नाही. शुभ्राचं आडनाव सुद्धा मुधोळकरच आहे. केवळ तुझा हट्ट आहे म्हणून. माझ्या हातात असताना तर मी. बाबा, तुमचे सुद्धा हट्ट पुरवलेत मी. टोमणे मारते? तसं नाही. बरं, जाऊ देत नाही. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. आज चलता? आज काय करायचं? बोल नाही तेव्हा. नाही, नको. शुभ्रा जेवायला बाहेर येईल, तिच्या समोर नाही बोलायचंय मला. बोल, काय बोलायचं तुला? त्यासाठी एवढं गुप्तता कशा करता? बाहेर बोललो असतो की आपण. नाही, तसं नाही. मला तुमच्याशी जे बोलायचं आहे
ते ऐकल्यावर तुमच्यात आणि माझ्यात वाद होणारच, आणि हे सगळं मला शुभ्रासमोर नकोय. काय झालं? मागच्या महिन्यात मी जमवाल ग्रुपच्या शोरूमचे डिझायनिंग केलं होतं. आता त्याच ग्रुपचे आणखी नवीन 5 शोरूम्स निघतात, आणि तेही वेगवेगळ्या शहरात. आणि त्या सगळ्या शोरूम्सचं डिझायनिंगचं काम त्यांनी मला दिलंय. दिस इज अ फॅन्टास्टिक न्यूज. अगं ह्यात वाद घालण्यासारखं काय आहे? हीच बात तो पार्टी होनी चाहिए. चल मी आता शिवराजला फोन करून सांगतो की रात्री तुम्ही दोघं या, आज माझ्यातर्फे पार्टी. अहो पण आधी पूर्ण ऐकून तर घ्या. काय? त्या शोरूम्स पैकी एक शोरूम कोल्हापुरात उघडणार आहे ते. आणि तिथलं काम सुरू झालं की मग मला तिथे. नाही, तू हे काम घेणार नाहीयेस. तुझा नकार कळवता ना. आता कळलं ना तुम्हाला? आपल्यात वाद होईल असं मी का म्हणत होते ते? नाही, यात वाद घालण्यासारखं काही नाहीच त्यांना. खरं तर परस्पर तूच त्यांना तुझा नकार काढवायला होतास. बाबा, मी जेव्हापासून हा व्यवसाय सुरू केलाय तेव्हापासून मला मिळालेलं हे सगळ्यात मोठं काम आहे. आजपर्यंत मला जी काही कामं मिळाली ती तुमच्या ओळखीने, काकाच्या ओळखीने मिळाली. पण हे पहिलं इतकं मोठं काम आहे की जे मला माझ्या कामाच्या जोरावर मिळतंय. मला मान्य आहे, खरंच मान्य आहे मला. पण तरी सुद्धा तू कोल्हापूरला जात नाहीयेस. तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. मी तुम्हाला हेच प्रॉमिस केलं होतं की सत्यजितच्या आयुष्यात काय घडतंय याकडे मी ढुंकून सुद्धा वळून पाहणार नाही. म्हणून याचा अर्थ असा नाही. याचा अर्थ एकच आहे. हे बघा बाबा, मला मान्य आहे की कोल्हापूर मुंबई इतकं मोठं शहर नाहीये, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी मोठं शहर आहे ते. मी तिथे जाऊन माझं काम करून आले, याच्याशी सत्यजितचा काय संबंध आहे? तुला गॅरंटी की तू कोल्हापुरात असताना तुला सत्यजित कधी भेटणार नाही? आता ही गॅरंटी तर मी जगाच्या कुठल्याच शहराच्या बाबतीत नाही देऊ शकणार. कदाचित असंही होऊ शकतं ना बाबा, आत्ता मी घराच्या बाहेर पडले आणि गल्लीच्या नाक्यावर मला सत्यजित भेटतील तर योगायोग कुठेही घडू शकतात ना. हो ना, योगायोग घडू शकतात. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप योगायोग पाहिलेले. मनू, जळत्या होळीमधून वाऱ्यावरती एक ठिणगी उडते आणि लांबवर उभी असलेली एक झोपडी जळून जाते, खाक होते. हा झाला योगायोग. पण तरी सुद्धा होळी जळत असताना आपण तिच्या जवळ जेव्हा उभे असतो तेव्हा सुद्धा 2 हात अंतर राखूनच उभे असतो. बाबा प्लीज, मी असंही करू शकते की माझी कोल्हापुरात अगदीच गरज असेल, जाणं अगदी कंपल्सरीच असेल तेव्हाच मी तिथे जाईन, मग तर झालं. हे बघ मनू, तुझा निर्णय झालाच असेल ना तर मी आता काहीच बोलू शकत नाही, कारण बोलून सुद्धा काही उपयोग होणार नाहीये ना. म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेव, मोठ्या मुश्किलीने मी तुला आणि शुभ्राला या दलदलीमधून बाहेर काढलेले आहे. आणि तू पुन्हा तर त्याच दलदलीच्या दिशेनेच निघाली. त्या दिशेने जाण्याचा आता प्रश्नच नाही. तो विषय मी कायमचा बंद करून टाकलाय स्वतःसाठी. उद्या खरंच सत्यजित माझ्या समोर आले तरी मला फारसा फरक नाही पडणार. 7 वर्ष झालेत आमच्या नात्याला. कदाचित आता ते सुखाने त्यांचं आयुष्य जगत असतील. आम्ही ओळखणार सुद्धा नाही कदाचित एकमेकांना. कोणाला फसवतोस? तुझ्या बापाला? अगं ज्याचं मंगळसूत्र अजून गळ्यात घातलंयस त्याला तू विसरू शकशील? हे बघ मंजिरी, मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत.
तुला जे निर्णय घ्यायचे ते तू घे, पण ते घेण्यापूर्वी सगळ्यात आधी शुभ्राचा विचार कर. तिचा विचार करते म्हणून तरी धावपळ करते ना मी बाबा. आज जर माझा आणि सत्यजितचा डिवोर्स झाला नसता, शुभ्रा तिच्या वडिलांकडे राहत असती तर तिच्या वडिलांनी तिला नक्कीच फुलासारखी जपली असती. पण शुभ्राला तिच्या वडिलांची कमतरता मला जाणवू द्यायची नाही. हे काम स्वीकारण्यात कदाचित शुभ्राच्या आईच्या मनात दुमत असू शकेल, पण शुभ्राच्या वडिलांच्या मनात नाही. आणि शुभ्रासाठी दोन्ही मीच आहे. डिस्का 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 काय चाललंय इकडे? तुला तुला किती वेळा सांगितलं, हा किती वेळा सांगितलं पसारा घालायचा नाही घरात म्हणून? हा मला खेळायचंय ना. डिस्क्याव काढते तुझा. चल काकू, त्याला नको ओरडूस. आमचं खेळून झालं का मी सगळं आवरून ठेवते. तुझ्याशी बोलले मी. तुला बोलणार तरी कोण म्हणा, तुझ्या बाबांचंच घर आहे नाही. ए तू चल रे. मला खेळायचंय ना. तुला एकदा सांगून कळत नाही? रोज रोज चोर काय व्हायचं असतं तुला? मजा येते खूप. चोर व्हायला आवडतं ना. मुस्काट पडे. चल आधी वार. सॉरी काकू, पुढच्या वेळेस मी चोर बनेन. तुला एकदा सांगितलं ना मी तुझ्याशी बोलत नाहीये म्हणून. का परत माझ्याशी बोलायला येतेस तू? युवी, आर्या, हाय. मी मोगेंबर. बापरे, गोळी लागली मला. प्लीज नको ग त्याला एनकरेज करूस. तुमच्या सगळ्यांची करमणूक होते, माझा पिट्ट्या पडतो दिवसभर त्याच्या मागे पळून पळून. काय ग नेत्रा, लहान आहे तो अजून. बघितलं, लहान आहे मी. आगाऊपणा बंद करा. काकू, आम्ही पाहिजे तर आतमध्ये जाऊन सबसिडी खेळतो. तुला काय करायचं ते कर, माझ्या मुलाला सोड. हा तू चल रे वर आधी. बॅट कलेस तू. आजला का उरते? पुष्काट थोडी नदीवर चल. कट्टी. अरे युवी देवा. नेत्रा, काय चाललंय हे सगळं? अगं खूप दंगा करतो युवराज आजकाल. त्याला जरा सुद्धा धाक राहिलेला नाही. त्याच्याबद्दल नाही बोलत आहे, पण अगं आर्याशी तू. मंजुषा, शक्य असेल तर मी बोलतही नाही तिच्याशी. आज अगदीच नाईलाज झाला म्हणून. अगं पण नेत्रा. मंजुषा, नको काढूस तो विषय. खूप वेळा बोललोय आपण यावर, आणि माझं मत जे तेव्हा होतं तेच आजही आहे. त्या मुलीला या घरात आणून दादांनी चूकच केली. कारण काहीही झालं तरी ती तिची मुलगी आहे. हो, बरोबर आहे तुझं, पण ती आता परत इथे येणार नाहीये. काय गॅरंटी आहे? नेत्रा, अगं बघ आर्याकडे, किती गोड आहे ते बाळ. पण ते तिचं आहे आणि माझ्यासाठी हा विषय इथेच संपतो. नेत्रा. मंजुषा, मी सून आहे या घरची. मी आधी खूप नालायकपणा केलाय, मला मान्य आहे. पण गेली 7 वर्ष माझा प्रत्येक श्वास या घरासाठीच घेतलाय. खूप वाताहत झाली या घराची.
आई गेल्या आणि त्याच्यानंतर तर आधार हरवल्यासारखंच झालं होतं. दादा परत आले त्याच्यानंतर आपण सगळेच एकमेकांच्या आधाराने उभं राहायचा प्रयत्न करतो. एवढ्या मोठ्या वादळानंतर आलेलं हे स्थैर्य टिकून राहावं एवढीच माझी इच्छा. आणि म्हणूनच या घरात तिची कुठलीही गोष्ट मला नकोय. दादांनाही हे वेळोवेळी सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकूनही घेतलं माझं. पण शेवटी त्यांना जे करायचं होतं तेच केलं. कोण आहे माझी मम्मा? जेव्हा पण मी मम्मा बद्दल बोलते तेव्हा बाबा बोलतात डोंट टॉक अबाउट मम्मा. मग सगळे का लपून लपून माझ्या मम्मा बद्दल बोलतात? मम्मा बाबा काय करतायत? काय नाही. यात कसले फोटो आहेत? अगं माझे आणि विहंग काकाचे खूप जुने फोटो आहेत ऑफिस मधले. मग मम्माचे फोटो कुठे आहेत? नाही. का? तू युवराज बरोबर जाऊन खेळ जा. पण मम्मा अरे हे बघ माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मम्मा आणि बाबा असे टूटू आहेत. पण मलाच का फक्त तुम्ही? हे बघ तुझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या मम्मा त्यांचे लाड करतात. तुझा बाबा तुझे लाड करतो हो की नाही? तर मग झालं असं की गॉड असं म्हणाला की आर्याचा बाबाच आर्याचे एवढे लाड करतो, मग तिला गरजच नाहीये मम्माची. म्हणजे मम्मा गॉडकडे गेली. हो. मग मम्माचा फोटो का नाहीये? आजी पण गॉडकडे गेली, मग तिचा तर फोटो आहे, पण मम्माचा का नाही? आर्या मला एक प्रॉमिस करणार आहे. काय? मम्मा बद्दल कधीही बोलायचं नाही. डोंट टॉक अबाउट मम्मा. बाबा सगळं करणार तुझ्यासाठी, सगळं करणार. प्रॉमिस. चल खालती. जर नेत्रा काकूला कळलं ना आपण इकडे आहोत तर ती ओरडेल आपल्याला. तेच काय, टीचर मला रोज ओरडते. तिथे पागे ना चिमणीचं घरटय. म्हणजे तू आधी पण आलास इकडे? हो. आई ओरडते तर मी इथेच येतो. आपल्याला इथे यायला अलाउड नाहीये. आपल्याला जिजावरून फ्लाईट करायला पण अलाउड नाहीये. तरी पण मी करतो ना. आणि मग नेत्रा काकूचा मार खातोस. मला नाही लागत कारण तर माझी टिकटॅक बॉडी आहे. हे सगळं काय आहे? हे सगळं भंगार आहे. भंगारा. हा कोण
फोटो आहे? माझा आणि माझ्या आईचा असेल. नाही, माझ्या आणि माझ्या आईचा असेल. तुझी आईच नाहीये. चल तुला चपलीचं घरटे दाखव. चल ये. अरे लवकर ये यार. आर्या आर्या हा ग इथे जिन्याखाली काय करत होतीस? काय तुला अख्खं घर शोधत होती मी. आणि हे काय माग काय लपवतीस? काय नाही. दाखव मला. दाखव म्हणलं ना. हा फोटो तुला कुठं गावला? ते भंगारच्या खोलीत मिळाला. युवी घेऊन गेलेला ना मला त्या चिमणीचा घरटं दाखवायला. आत्याजी, हा कोणाचा फोटो आहे? तुला भूक लागली असेल ना. चल चल. आत्या, ही कोण आहे? असेल कुणाचा बी. तू चल म्हणलं ना जेवायला. आत्याजी, ती माझी मम्मा आहे.